आपण पुढचा प्रश्न बघूया. डिस्कस द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन वुमन इन इंडिया. डायरेक्टली प्रश्न एक पार्ट जो असतो पॉझिटिव्ह, दुसरा आहे निगेटिव्ह. शेवटचा प्रश्न आहे आपला हा. तर आपण डायरेक्टली बघूया त्याचं ग्लोबलायझेशन ऑन वुमन इन इंडिया. हा प्रश्न ऍक्च्युली 5वा आहे, क्वेश्चन नंबर 5. बरोबर आहे. आता या प्रश्नामध्ये पण आपल्याला काय करायचं, इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन. तुम्हाला सांगतो अशा प्रश्नामध्ये जर हा 15 मार्काला प्रश्न आहे ना, तर तुम्हाला जवळपास 7.5 आणि 7.5 इथं डायरेक्टली तुम्हाला डिवाइड करतात एवढे मार्क दोन पार्ट मध्ये, पार्ट 1 पार्ट 2. बरोबर, एवढे ना आपलं. मात्र इथं काय केलं, डिस्कस केले. नुसतं नोट करून चालेल का, नाही, आपल्याला त्याच्यावर चर्चा करावी लागेल, ते आपल्याला लिहावं लागेल. आता इथं डायरेक्टली काय लिहू शकता की इंट्रोडक्शन मध्येच आपला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही लिहिलंय ना, तर इथं डायरेक्टली लिहा की ग्लोबलायझेशन, इंट्रोडक्शन मध्ये ग्लोबलायझेशन हॅज गिव्हन बोथ कॉम्प्लेक्स अँड अनइव्हन इम्पॅक्ट. कॉम्प्लेक्स अँड अनइव्हन इम्पॅक्ट. आता याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आल्या, एक की काही गोष्टी पॉझिटिव्ह पण आल्या, काही गोष्टी निगेटिव्ह पण आल्या. डायरेक्टली एका वाक्यामध्ये तुम्ही सांगून दिलं की ग्लोबलायझेशन हॅज अ कॉम्प्लेक्स अँड अनइव्हन इम्पॅक्ट ऑन वुमन इन इंडिया विथ रिस्पेक्ट टू सोशल इश्यूज अँड सोशल ऑपॉर्च्युनिटीज. अशा बाकीच्या पद्धतीनं तुम्ही लिहू शकता. म्हणजे ग्लोबलायझेशन कॉम्प्लेक्स आणि अनइव्हन इम्पॅक्ट दिलेला आहे, बोथ पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तुम्ही इथं पॉझिटिव्ह लिहा आणि इथं निगेटिव्ह लिहा. एका वाक्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी हिट केलं. आता परत आला बॉडी. आता बॉडीमध्ये दोन गोष्टी तुम्ही इंटिग्रेटेड वेनं लिहू शकता. आयदर एक पॉईंट घेतला कुठला तरी आणि त्याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिले, किंवा डायरेक्टली पॉझिटिव्ह लिहिले, डायरेक्ट निगेटिव्ह लिहिले. आता आपण जर इथं पॉझिटिव्ह लिहिण्याचा प्रयत्न केला, नंबर 1 काय झालंय, वुमन एम्पॉवरमेंट झालंय. त्याला आपण सोशल एम्पॉवरमेंट पण म्हणूया. सोशल एम्पॉवरमेंट ड्यू टू इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट. आता ही भानगड काय तुम्हाला मी सांगतो. घरात एखादी सुशिक्षित सून येऊ द्या, पैसे कमावणारी सून येऊ द्या, तिचा त्या घरामधलं स्थान उंचावलेलं असतं. दॅट इज सोशल एम्पॉवरमेंट ऑफ वुमन थ्रू इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट. स्त्रीच्या हातामध्ये पैसा आला की त्यात स्त्रीला आदर, रिस्पेक्ट सगळे घरातले करायला लागतात. ही साधी सरळ गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता, एक्सप्लेन करू शकता. आपल्या इथं सगळी गोष्ट एक्सप्लेन करता येणार नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचं, फायनान्शियल इंडिपेंडन्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्त्रियांना आता काय झालंय की फायनान्शियल इंडिपेंडन्स आलेला आहे. पण आता याच्याच पुढची गोष्ट, जी निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला लिहायचा आहे ना, तो इथंच तुम्ही निगेटिव्ह इम्पॅक्ट दुसरी याच्यामध्ये लिहू शकता. फायनान्शियल इंडिपेंडन्स मुळे काय झालं की महिला ज्या आहेत थोडस सेल्फ सेंटर्ड म्हणा, किंवा अजून महिलांमध्ये थोडस बाकी गोष्टी कमी झाल्यामुळं डिवोर्स किंवा डायव्होर्स जे प्रमाण आहे ना, तर ते प्रमाण वाढताना आपल्याला बघायला मिळतं. आता फक्त तुम्हाला इथे आहे ना एक सोर्स त्या ठिकाणी कोट करावा लागेल. सोर्स कोट करत असताना डायरेक्टली तुम्ही काय लिहू शकता, ऍज पर कुठलं तरी एखादा सोशल जे काय मॅगझिन वगैरे आहे त्या मॅगझिनचं नाव लिहून तुम्ही कोट करू शकता, किंवा एखाद्या न्यूजपेपर मधलं आर्टिकल किंवा एखादे सोशल इश्यूजवर लिहिणारे एखादं व्यक्तिमत्व असेल त्यांचंही नाव त्या ठिकाणी कोट करू शकता. झालं फायनान्शियल इंडिपेंडन्स. त्यानंतर पार्टिसिपेशन ऑफ वुमन. पार्टिसिपेशन ऑफ वुमन कुठे, डिसिजन मेकिंग रोल मध्ये. आता महिला काय करतायत, घरात 4 व्हीलर घ्यायची का, कोणत्या याची घ्यायची, कुठल्या रंगाची घ्यायची, हे महिला आजकाल ठरवत आहेत. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन वुमन पर्टिक्युलरली, की महिलांना पूर्वी असे निर्णय घेण्याचे अधिकार मिळत नव्हते, जे या ग्लोबलायझेशन आपल्याला सोपे करून दिलेत किंवा महिलांपर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्ही लिहा इथं एक्झाम्पल डायरेक्टली तुम्ही कोट करू शकता. त्यानंतर एज्युकेशन, अवेअरनेस अँड ॲस्पिरेशन्स. महिलांचे ॲस्पिरेशन्स पण आता वाढलेले आहेत. महिला आता फक्त चूल आणि मूल पुरतं मर्यादित न राहता त्याच्या पलीकडे जाऊन, त्यानंतर ग्लोबल एक्सपोजर त्या ठिकाणी वाढलेला आहे. आता ग्लोबल एक्सपोजर म्हणून निगेटिव्ह तुम्ही काय लिहू शकता, व्हल्नरॅबिलिटी पण खूप वाढलेली आहे. आता पूर्वी महिलेला असं वाटायचं फक्त घरातले किंवा आपल्या गावातले वगैरे लोकांकडून थ्रेट आहे. आता महिलांना सायबर स्पेसमुळे, जगातल्या लोकांमुळे पण थ्रेट तयार झालेलं आहे. सेक्सटॉर्शन असेल किंवा मॉर्फ इमेजेस असतील किंवा बाकी गोष्टी असतील, याच्या माध्यमातून महिलांचं त्या ठिकाणी व्हल्नरॅबिलिटी त्या ठिकाणी वाढलेली आहे. ही पण गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी इथेच सायमल्टेनियसली लिहिता येईल. त्यानंतर आपण बघितलं ग्लोबल एक्सपोजर सोबत पब्लिक पार्टिसिपेशन.
पब्लिक पार्टिसिपेशन राईट फ्रॉम एवढी की सोशल जे काही इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये पण महिला बघायला मिळतात, पॉलिटिकलमध्ये पण आपल्याला बघायला मिळतात, इकॉनॉमिकमध्ये पण आपल्याला बघायला मिळतात. महिलांचं सर्व ठिकाणी काय झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा वुमन एंटरप्रिन्योरशिप. वुमन एंटरप्रिन्योरशिप महिला उद्योग जे आहेत ते आपल्याला वाढताना त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता साधारणतः आपण हे पॉझिटिव्ह लिहिल्यानंतर आपण लिहू शकतो निगेटिव्ह इम्पॅक्ट जे आहेत. निगेटिव्ह मध्ये आपण जे सगळ्यात स्टार्टिंगला लिहिला होता ते की काय झालंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ वुमन, पर्टिक्युलरली काय झालंय, लो सॅलरी जॉब्स म्हणूया त्याला का आपण, लो स्किल जॉब्स. तुम्हाला महिला पाहिजे पण महिला कुठं पाहिजे, रिसेप्शनला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही काय लिहिता की महिला हे रिसेप्शनसाठी पाहिजे. म्हणजे तुमचा बघण्याचा जो स्टिरिओटायपिंग आहे किंवा तुम्हाला महिलांना हाय लेवलच्या स्किलला तुम्हाला ठेवायचं नाही. महिलांना एखाद्या इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर करा, एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशनचा डायरेक्टर करा, महिलांना तेवढे अधिकार द्या. नाही, इथं महिला तुम्हाला कशाला पाहिजे, पर्टिक्युलरली सेल्स वुमन म्हटलं की महिला पाहिजे तुम्हाला. बँकेमध्ये जा, तुम्हाला कुठेही सुरुवातीला जो हेल्प डेस्क आहे तिथं महिला. लो स्किलचं जे काय ते कॉन्सन्ट्रेशन ह्या ग्लोबलायझेशनमुळे वाढलेलं आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर ग्लास सिलिंग इफेक्ट. आता ही ग्लास सिलिंग इफेक्ट काय भानगड आहे की महिलांना एका पर्टिक्युलर लेवलच्या वर लोक बघतच नाहीत, ही गोष्ट. त्या वेज डिस्क्रिमिनेशन. वेज डिस्क्रिमिनेशन की एखादा पुरुष एखादं काम करतोय त्याला जास्त पैसे, महिला करते तर कमी पैसे. त्यानंतर टेक्नॉलॉजिकल गॅप्स आपल्याला बघायला मिळतात. टेक्नॉलॉजिकल गॅप्स, बरोबर आहे. जो काय ऍक्सेस स्मार्टफोनचा आहे, ऍपल मुलाला द्यायचा आणि मुलाला साधा एखादा कुठला तरी फोन द्यायचा, हे सगळं डिस्क्रिमिनेशन जे आहे, टेक्नॉलॉजिकल गॅप आहे, हे ग्लोबलायझेशनमुळे आपल्याला बघायला मिळतं. परत मी तुम्हाला जे मागाशी सांगितलं होतं व्हल्नरॅबिलिटी महिलांची वाढलेली आहे, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं सोशल सिक्युरिटी. सोशल सिक्युरिटी इथं दोन्ही गोष्टींना आपण महिलांची कमी झालेली आपल्याला बघायला मिळते की डायव्हर्स प्रमाण वाढण्यामध्ये पुरुषांचा पण एक त्या ठिकाणी वाटा आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर फॅमिलियल स्ट्रेन, कौटुंबिक ताण तणाव ज्याला आपण तो स्ट्रेन, तो आपल्याला वाढलेला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला अजून काय बघायला मिळतं, कमोडिफिकेशन ऑफ वुमन. आणि ग्लोबलायझेशनमुळे अजून एक झालं फेमिनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. पुरुष शहरात जाऊन काम करतायत, महिला अजूनही शेतामध्ये काम करतायत. आणि सगळ्यात महत्वाचे एक कन्सेप्ट लिहा, डबल बर्डन. डबल बर्डन जे आहे तर ते महिलांवर आहे. डबल बर्डन काय भानगड आहे, तर महिला आता घरी पण काम करते आणि बाहेर जाऊन आता महिला जॉब पण करते. महिलाला जॉबचं पण काम बघायचं आणि घरचं पण काम करायचं. अशा पद्धतीनं ग्लोबलायझेशन जे आहे तर आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्या ठिकाणी दोन्ही गोष्टी बघायला मिळतात. आता कन्क्लुजन करत असताना मला वाटतं निगेटिव्हलाच काउंटर केलं पाहिजे, तर त्याला एका वाक्यामध्ये एका फ्रेममध्ये आपण लिहिलं, जेंडर सेन्सिटिव्ह पॉलिसीज. ह्या टोनवर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, कन्क्लुजन तुमचं करू शकता.